हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर 2 दिवस झाले व्हिडिओ टाकले नव्हते, म्हटलं चला आज टाकूयात. आणि इथं सगळं काही मी किचनचं हॉल बेडरूम सगळं काही आवरलेलं आहे. आणि मला अचानक का जावं लागलं हे तुम्ही मला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच. तर पाहू शकता इथं पर्स वगैरे मी भरून ठेवलेली आहे, त्यासोबतच सगळं काही किचनमधलं आवरलेलं आहे. आणि अभय आणि मिस्टरांसाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला आहे. आणि इथे मी केलेली आहे बाजरीची भाकर आणि सुकी भाजी केलेली आहे आपलं शेपूची. तर इथं त्यांच्यासाठी करून ठेवलेलं आहे. आणि मशीनमध्ये कपडे पण पूर्ण लावलेले होते, ते पण वाळू वगैरे घातले. आणि कुठं जायचं म्हणलं ना की सगळं काही आवरून गेलं तर बरं वाटतं. बाय बस मग मी येते 2 दिवसानंतर. अभ्यास कर. बाय. तर आता इथं काही सगळं काही आवरून मी निघालेली आहे. आणि अभय घरी आहे, मिस्टर मला येत आहेत स्टेशनला सोडायला. सामान वगैरे एवढं काही जास्त नव्हतं, सामान जास्त असलं तर आम्ही टॅक्सी करतो, त्याच्यामुळे आता निघालेले आहोत. आणि गेल्यानंतर काहीतरी स्वीट लहान मुलं वगैरे आहेत त्याच्यामुळे की इथं घेत होतो. आणि कसं आहे ना, मी सकाळी लवकर 6-6:30 वाजताच पोहोचते, तेव्हा तिथले दुकान वगैरे उघडलेले नसतात. आता मी स्टेशनला आलेली आहे आणि 9:15ची ट्रेन आहे. चला मी इथं आलेले आहोत दादर स्टेशनला. तर खरं तर जायची इच्छा नव्हती, पण काहीतरी कामं किंवा काही ना काही अशा अडचणी येतात ना की आपली इच्छा नसली तरी पण जावंच लागतं, कारण अभयच्या परीक्षा आहेत जवळ, त्याच्यामुळे माझी तर अजिबात इच्छा नव्हती. पण असतात काही गोष्टी की जे आपण थांबवू शकत नाहीत किंवा इमर्जन्सी असं असल्यानंतर जावंच. मी लातूरला सकाळी 6 वाजता ट्रेन पोहोचलेली होती, पण एवढी थंडी होती खूपच. मुंबईला थोडी थंडी जाणवत नाही. आणि सध्या थंडी असल्यामुळे सकाळी लवकर पण उजळत नाही किंवा उजेडाचा दिसत नाही. मग मी 6:30 ते 6:45च्या दरम्यान घरी पोहोचलेली आहे. वडील आले होते तिथपर्यंत नेण्यासाठी. तर आता स्टेशनपर्यंत येतात, पण त्यांची पण तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी स्टॉपपर्यंतच आलेले होते. कुणी काढली आनंदी मेहंदी? आणि आता कसं काय काढलीस तू? 26 जानेवारी. बघू 26 जानेवारी आहे म्हणून. असं उजेडात दाखव बरं हात. वाव, छान काढले ग, छान. वाव, आता छान दिसायली बघ. त्या हातावरची दाखव, इकडची. आता का काढलीस ग आनंदी तू मेहंदी? काय आहे हे? आणि ते कधी म्हणणार आहेस तू? कुठं? शाळेत. छान मेहंदी काढली. नखपालीस लावतीस का? वाव. मी छोट्या क्लिप शेअर केलेल्या आहेत, जास्त काही व्हिडिओ केलेला नाही. तर लहान मुलांचा आनंद पहा किती असतो. त्यांना आनंदी व्हायला किंवा हसायला कोणतंही कारण लागत नाही. ते मनसोक्त हसतात, खेळतात आणि एन्जॉय करतात. खरंच लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, म्हणूनच असं म्हणतात. किती आनंदी जीवन आहे. आनंदी मेहंदी दाखव तुझी, दाखव त्या हातावरची. नाही, तिकडं तुमच्या डोक्याचं सावली पडायला. हां, छान रंगले ना. बांगड्या कुणी आणल्या ग? कुणी? आत्यानं नाही आणल्या, आईनंच आणल्या ग, तुझ्या मम्मीनं. वाव, आज काय आहे ग आनंदी? आज काय आहे? 26 जानेवारी झेंडावंदन. काय म्हणायचं? झेंडावंदन. छान गाणं म्हणा. तर ही माझी भाची आहे आणि तो माझा भाचा आहे. तर ती आनंदी म्हणजे इतकी बोलकी आहे ना, तिचं नाव जसं आनंदी आहे त्याचप्रमाणे तिनं सगळ्यांनाच खूप छान बोलते आणि सगळ्यांना माया पण लावते, अगदी आईप्रमाणे. आणि आता ती 26 जानेवारीच्या झेंडावंदनसाठी तयार होत आहे. पाहू शकता मुलींना किती आवड असते आणि किती म्हणजे घाई पण असते की सगळं काही छान सुंदर सगळं काही. इकडे गळ्यातलं दाखव ना तुझं.
स्माईल. झेंडा बी कसा वाकडा बघा कशी दिसत आहे आनंदी आणि तिची मैत्रीण परी. मी तर म्हटलं एक परी आहे आणि तिची मैत्रीण मिळून दोघी पर्या झाल्या. आणि हा आहे अर्जुन म्हणजेच माझा भाचा असा तयार झालेला आहे तो. पुढे मी थोडीशी क्लिप आनंदीने तिच्या शाळेमध्ये केलेला डान्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर या काही आठवणी होत्या माझ्या भाचीच्या 26 जानेवारीच्या, त्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. आणि आजचा व्हिडिओ हा छोटासाच असणार आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.